नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मागील भागामध्ये आपण मॅक्सीचा डायग्राम बघितला होता. तर ह्या भागामध्ये मी पेपर कटिंग आणि कपडा कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. बघा, आता मी जो डायग्राम केला होता तो योक आहे, तिथून मी कट केलेला आहे. बघा, पुढचा जो भाग आहे ना तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता जो आपण एक्स्ट्रा 3-3.5 इंच सोडला होता तो कट करून टाकायचा आहे गळ्याच्या बाजूने. तर आपण योकपासून खाली चुन्या घेणार आहोत. तर पहिला गळ्याची मी कटिंग केलेली आहे. नंतर मग शोल्डर, जसं मी कटिंग केलं आहे त्याप्रमाणेच पेपर कट करायचा आहे. बघा, नंतर मुंडा कट करायचा आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक पेपरची कटिंग करायची आहे. आता तुम्ही बघू शकता की जो वरचा भाग आहे ना आपला योकचा, तो मी कट करून घेतला आहे. बघा, अशा प्रकारेच पेपर कटिंग करायचे आहे. तुम्हाला आता पुन्हा एकदा जोडूनसुद्धा दाखवलेलं आहे. बघा, बघा अशा पद्धतीने मॅक्सी होणार आहे. जो इकडे जो वाढीव भाग दिसतो ना त्याचे आपण तिथे चुने आपण टाकणार आहोत मॅक्सीला समोरून. तर जो खालचा आहे तो घेर आहे. तर पूर्ण मी आपण सरळ खाली सरळ त्या जिथपर्यंत पेपर ठेवला आहे तिथून सरळ कटिंग करायची आहे. बघा, मी आता इथे तुम्हाला ठेवूनसुद्धा दाखवलेला आहे. जो पुढचा भाग आहे तिथे आपण जो वाढीव भाग तुम्हाला दिसतो तिथे आपण चुनी टाकणार आहोत. आता तो 3.5 असा 7 इंच तो होणार आहे पूर्ण खोलल्यानंतर कपडा. आता मागील भागाची सुद्धा मी तशीच कटिंग केलेली आहे. बघा, गळ्यापासून सुरुवात करायची आहे नेहमी कटिंग करायला. गळा मी पहिला कट केलेला आहे. बघा, आता कपडा कटिंग करताना सुद्धा आपण बस हा डायग्राम कपड्यावर ठेवूनच करणार आहोत. त्यामुळे काय होतं, कपड्याची बचत होते आणि व्यवस्थित आपल्याला कटिंग पण करता येतं. तर मी मागचा भागसुद्धा कट करून दाखवला आहे. तुम्हाला डायग्राम कसा कट करायचा ते दाखवलेलं आहे. तर दोन्ही भाग मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. बघा, मी थोडा वेळ ठेवलेला आहे. आता आपण जे पाही आहे तीसुद्धा कट करणार आहोत. आता हा पेपर फोल्ड आहे, तर आधी मागचा भाग आपण कटिंग करणार आहोत. नेहमी मागचा भागच कटिंग करायचा आहे. नंतर मग बाही खोलून पुढचा भाग कट करायचा आहे. तर बघा, बाही उघडून मी पुढचा भाग कट करून घेतला. तुम्ही बघू शकता. तर व्यवस्थित आपण पेपर कटिंग केलेली आहे. आता जे टेक्स्चर मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपण कटिंग पूर्ण आपली झालेली आहे. पेपरची आपण डायग्राम कटिंग केलेलं आहे. आता आपण कपड्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी 3 मीटर कपडा घेतलेला आहे मॅक्सीसाठी. बघा, 3 मीटर कपडा आहे. हे 3 फोल्ड मी केलेले आहेत. तर 3 मीटर हा कपडा आहे. आता हा कपड्याबरोबर उभी घडी करायची आहे कपड्याची. जो 3 मीटर कपडा आहे ना त्याचा उभी घडी करायची आहे आपल्याला. आडवी घडी नाही तर उभी घडी करायची आहे आणि त्याचं एक मध्य काढून घ्यायचं आहे ती घडी करून. बघा, मी तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजलं नाही तरीसुद्धा मी सांगते की मध्य करून घ्यायचं आहे. पूर्ण उभी घडी करून घ्यायची आहे कपड्याची आणि उलट बाजूने करायची आहे. उलट बाजू वरती ठेवायची आहे. जी कपड्याची उलटी बाजू असते ना, आतली साईड असते, ती वरच्या साईडने ठेवायची आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे. जसं मी ठेवलं आहे तसंच तुम्हाला ठेवायचं आहे. बघा, पुढील भाग आणि मागील भाग मी दाखवला आहे. बरोबर मधोमध लाईन मारून घ्यायची आहे. कपड्याचा 2 भाग कपड्याचे करायचे. कट करायचं नाही आहे, फक्त मध्ये रेष मारून ठेवायची आहे. आता आपल्याला जो आपण डायग्राम कटिंग केलेला आहे मॅक्सीचा तो त्यावरती ठेवून घ्यायचा आहे. बघा, मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बरोबर मधोमध्ये एक लाईन मारून घ्या आणि मग वरती आपण त्यावरती जे पेपर आपण कटिंग केलेली आहे ना ती ठेवणार आहोत आणि मग कपडा कट करणार आहोत. बघा, जो योकचा भाग आहे तो मी सुरुवातीला ठेवून घेतलेला आहे, अगदी कडेला ठेवून घेतलेला आहे. जो आपला बंद बाजू आहे ना, कपड्याची बंद बाजू आहे बघा, आणि खुली बाजू समोर ठेवलेली आहे. मी पुढची बाजू जी आहे ती खुली बाजू आहे. आता जो चुनीचा भाग आहे, चुन्या टाकायच्या आहेत आपल्याला पुढचा. आता जे योक आहे तिथे आपल्याला थोडंसं अर्धा सेंटीमीटर अंतर शिलाईसाठी सोडायचं आहे कपड्यामध्ये. योक आहे, पुढचा जो चुनीचा भाग आहे तो सुद्धा मी तिथे ठेवून घेतला आहे. बघा,
त्याच्यामध्ये जास्त काही कट करायचं नाही, थोडंसं शेप द्यायचं आहे फक्त. जसं आहे तसंच आपल्याला, जसं आपण पेपर ठेवला आहे थोडंसं अर्धा किंवा पाव इंच थोडंसं अंतर सोडून रेष मारून घ्यायची आहे. जसं मी दाखवलं आहे बघा त्याप्रमाणे रेष मारून घ्यायची आहे. आता पाठीमागचा भागसुद्धा आपण तसंच ठेवून घ्यायचा आहे. आता बघा जो शोल्डर आहेत ना, शोल्डर जोडून ठेवायचे आहेत मागचा आणि पुढचा भाग. जसं मी दाखवलं आहे बघा त्याप्रमाणेच तुम्हाला ठेवायचं आहे कटिंग करण्यासाठी. आता जो काठांचा भाग आहे बघा, काठांची बाजू आहे ती जिथे मी बाही ठेवलेली आहे तिथे आपण तर डबल कपडा आहे तर आपण त्यावरती बाही कटिंग करून घेणार आहोत. तर बरोबर मधोमध जिथे आपला मुंडा आहे ना त्यामध्येच आपल्याला बाही ठेवायची आहे. नाहीतर तुम्ही जर 2 भाग केले या कपड्याचे तर तुम्हाला बाही शिवण्यासाठी कपडाच राहणार नाही. तर कपडा कट करायचा नाही आहे, जसं मी ठेवलं त्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे बघा ही. तुम्हाला नाही समजलं तरी तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघितलात, कुठेही स्किप करू नका व्हिडिओ, नाही तर तुम्हाला समजणार नाही. बघा मी व्यवस्थित जसं कटिंग करते आहे त्याप्रमाणेच कटिंग करून घ्यायचं आहे. आता हा पुढचा भाग आपण पहिला कट करतो आहे, जो योकचा भाग आहे. आता तिथे फक्त थोडंसं आपल्याला शेप द्यायचा आहे. जसं मी पेपर कटिंग केलं आहे ना त्याप्रमाणेच कटिंग करून घ्यायची आहे. त्यामध्ये जास्त काही वेगळं काहीच करायचं नाही आहे. तर ही एकदम सोपी पद्धत आहे बघा. त्यामुळे कपडा आपल्याकडनं खराब होण्याची शक्यता एकदम कमी होऊन जाते. आता मी पुढचा भाग कट करून घेतला आहे. थोडंसं शेप द्यायचं आहे आणि जसा आहे सरळ भाग तसंच खाली ठेवायचा आहे बघा. थोडंसं मी जिथे कमरेचा भाग आहे तिथे थोडासा शेप देऊन घेतला, जसं की पेपर आपण कटिंग केलेला आहे. तुम्हाला मी दाखवलं आहे बघा. आता कपडा काळा आहे त्यामुळे एवढं जास्त काही दिसत नाही आहे. आता आपला समोरचा भाग कटिंग करून झालेला आहे, तो मी बाजूला करून ठेवते. आता जो मागचा भाग आहे तो आपण कटिंग करणार आहोत बघा. तर मागच्या भागाची कटिंग एकदम सोपी आहे. मागचा भाग आणि बाही आपण कटिंग करणार आहोत. पाठीमागचा भाग बघा मी घेरपर्यंत खाली घेर येणार आहे आपला. आता आपण सुरुवातीला गळ्यापासूनच कटिंग करायची आहे, जसं मी पेपर कटिंग करताना सांगितलं. नंतर मुंढा आणि नंतर मग खाली आपण कमरेपासून खाली घेर कट करत जायचं आहे बघा. जसं मी कटिंग दाखवलं आहे त्याप्रमाणेच कटिंग करायची आहे. आता इथून सरळ खाली आपल्याला घेर ठेवायचा आहे पूर्ण कपड्याचा बघा. मी दाखवलं आहे त्याप्रमाणेच कटिंग करायची आहे. खालचा कपडा आपल्याला तसंच ठेवायचा आहे बघा. बाहीसुद्धा जसं आहे तसंच कटिंग करायचं. इथे काहीही वाढवायचं नाही आहे अंतर कुठलंही. जशी आहे तशीच कटिंग करून घ्यायची आहे. पाठीमागचा भाग मी कट केलेला आहे. आता जो योक कट केला आहे ते दोन्ही आपण दोन करून घेणार आहोत त्याचे. आता मध्ये आपल्याला काच बटन पट्टी करायची आहे बघा. तुम्ही बघू शकता की असे समोरासमोर असं येणार तो गळा आहे आणि ही काच बटन पट्टीसाठी ती मधला भाग आहे. आता याला आपण अस्तर लावून घेणार आहोत पुढच्या बाजूला. तर मी कपडा ठेवलेला आहे, कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि वरून सरळ बाजूने कपडा ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्याला गळ्यासाठी वेगळी पट्टी करायची गरज लागत नाही. ह्याच आपण जोडून घेणार आहोत आणि त्यानेच गळा करून घेणार आहोत बघा. तुम्ही बघू शकता मी सरळ बाजूला कपडा ठेवलेला आहे, तो कपडा आपण जोडून घेणार आहोत गळ्याच्या बाजूने. आणि जी काच बटन पट्टी आपण करणार आहोत ना त्या बाजूने आपण तो कपडा जोडून उलटा करणार आहोत. आता बाही मी घेतलेली आहे, तर मध्ये बरोबर मधोमध आपण एक कट मारून ठेवूया. त्यामुळे काय होईल की जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा आपल्याला समजणार आहे की नक्की मधली बाजू कोणती आहे ते. आणि पुढच्या बाजूला पण आपण क्रॉस लाईन मारून ठेवायची आहे. त्यामुळे मागचा आणि पुढचा भाग आपल्या लक्षात येतो जेव्हा आपण शिलाई करायला बसतो. तर बघा पाठीमागच्या गळ्याला पण मी एक कपडा लावून ठेवते, म्हणजे शिलाई करताना पटकन आपला होऊन जाणार. तर मी थोडासा सफेद कपडा घेतला होता, मॅक्सीतून कपडा थोडासा कमी राहिला, पण मी बदली केला आणि थोडंसं जे तुकडे होते तेच मी घेतलेले आहेत पाठीमागच्या गळ्यासाठी. हा कपडा मी सुरुवातीला ठेवून घेतला होता, पण नाही बघा मी पुन्हा जो मॅक्सीतून थोडेसे तुकडे उरलेले होते ना कटिंगमधून, तेच तुकडे मी ठेवून घेतलेले आहे. आता तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही क्रॉस पट्टी लावूनसुद्धा गळा करू शकता, पण ही पण पद्धत खूप सोपी आहे. वरून सरळ बाजूला कपडा ठेवून तो आतमध्ये उलटून घ्यायचा आहे. जसं
तुम्ही शिवत असाल कुर्ती वगैरे तर तुम्हाला ही माहिती असेल. बघा मी कपडा ठेवून घेतलेला आहे. जसा मी ठेवला आहे त्याप्रमाणे जरी तुम्ही कपडा ठेवून शिलाई केली तरी पण गळा आपल्याला बरोबर परफेक्ट करता येतो. जास्त काही करत बसायची गरज नाही. बघा मी जोडून घेतलेला आहे. त्याला मी टाचण्यांच्या साहाय्याने जोडून घेतलेला आहे. बघा आता मी काच बटन पट्टीची कटिंग करते आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील भागामध्ये मी जो पुढचा तिसरा भाग आहे तो मी शिलाईचा टाकणार आहे. कारण एकच भाग टाकला तर खूप मोठा होतो आणि तुम्हाला ते समजणार नाही. तर मी ह्या भागामध्ये मी मॅक्सीची कटिंग दाखवलेली आहे. आता मी खिसा कसा शिवायचा ते पण सांगणार आहे. तर मी खिशासाठी सुद्धा एक कटिंग करून ठेवलेला आहे कपडा. 10x11चा कपडा मी कटिंग करून ठेवलेला आहे. तर पुढचा भाग तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि काही तुमच्या सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्या सूचनांचं तुमचं स्वागत करेल. नक्कीच उत्तरं देईल मी तुमच्या प्रश्नांची. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आता जे मी दाखवलं आहे ना कपडा जोडलेला, तिथे आपण जशी मी लाईन मारून घेतली तिथे आपण